अवकाळी पाऊस झाला असं शापामुळे नाही म्हणत. अधिक तुम्ही असं ना, मीडियावाले काय आहे, तुम्हाला ह्याच्यात फार पटत असतं तुम्ही लोक. एखादी गोष्ट त्याला कशी लावायची, भांडणं लावा. तर तुम्ही तो नारद होता ना पहिले, नारायण, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे. तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे. लगेच इकडले भाषण, लगेच तिकडे भांडणं. आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला. आम्ही काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं होतं, दुष्काळ पडला तर ही कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे, त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं, त्याच्यावरचं कर्ज कमी करणं, त्याच्यावरचा ताण कमी करणं. ही राखी जी बांधली ना, ही बंधन जी बांधलं, त्या मायमाऊलीनं मला काय म्हटलं का, माझा पती रोज बडबड करत असतं का मी कर्ज कसं फेडू, कारण दुसरी आवक काहीच नाही आहे. एकदा धान गेला, सोयाबीन गेलं, कांदा गेला, कापूस गेला, तर दुसरी आवक आहे का? काही आमच्याकडे वरली रमी खेळतो का आम्ही? नाही खेळत. आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करावा लागेल. आता अधिक एक हुशारीनं बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल, शेतकऱ्याच्या खिशात काही भेटणार नाही. अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल. म्हणजे एवढे काही खोडी आहे का लोक? काही पण बोलत राहतंय. थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही? आणि अक्कलच नसन तर हे अकलीचे तारे तोडू नये. विरोधी बाकावर असताना हे देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करा अशी भाषा करत होते, परंतु ओला दुष्काळ अशी कोणती व्याख्या नाही, अशा पद्धतीचा नियम नाही किंवा. बरोबर आहे. आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत. अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खरं तर आम्ही मनापासून तयार आहोत, त्यांनी मनापासून तयार व्हावं. कुठलाही श्रेय वाद नाही, पूर्ण श्रेय सरकारला जाईल. जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही. माझा शेतकरी अडचणीत आहे, राजकारण करू इच्छित नाही. त्याचे आशीर्वाद, त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे. पण जेव्हा मराठे आंदोलन करतात, सरकार त्यांना समजूत काढण्यासाठी पोहोचतात, शेतकरी करतात तिथं सरकार पोहोचत नाही. आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मराठा समाज जेव्हा आंदोलन करतो